Hi guys, I'm Prathamesh. Welcome back to my channel. Another episode of Himachal trip. So आपला थर्ड डे आहे हा. थर्ड डे म्हणजे इथला हा सेकंड डे आहे. सो आता आम्ही डलहौसीला आहोत, सेम इंद्रप्रस्थ हॉटेलला. आणि आता आम्ही इथून ट्रॅव्हल करणार आहोत धर्मशालासाठी, जिथे आमचा 2 नाईटचा स्टे आहे. सो आता ऑलमोस्ट सकाळचे 7:30 झाले आहेत. लगेज वगैरे केलं आहे, सगळं चेकआउटची प्रोसेस सुरू आहे. फक्त ब्रेकफास्ट करून आपल्याला निघायचं आहे. सो आपण हा व्हिडिओ थोडासा लेंदी होईल, म्हणजे खूप मोठा होईल, कारण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी कव्हरअप होणार आहेत. तुम्हाला मॅक्लॉडगंजचं मार्केट बघता येईल आणि मी शॉपिंग करेन तीही बघता येईल. पण मी शॉपिंग करेन ते मी काय शॉप केलं हे मी दाखवणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ पाहावे लागतील, ज्याच्यामध्ये मी मिनी छोटे छोटे हॉल टाकेन, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय काय घेतलं त्याच्यासाठी. सो आपला आउटफिट फुल रेडी आहे. इथे थंडी आहे आणि रात्री म्हणजे 2 नंतर असा खूप एक्स्ट्रीम लेवल पाऊस वगैरे पडला. आता आपण एक काम करूयात, आपण आता खाली जाऊयात, ब्रेकफास्ट करूयात आणि निघूयात आपण आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, धर्मशालाकडे. सो लेट्स गो. सो मी ब्रेकफास्टमध्ये पराठा, भटुरे, छोले असे खूप साऱ्या गोष्टी घेतल्या होत्या, कारण आज आपल्याला हे हॉटेल सोडून म्हणजेच डलहौसी सोडून धर्मशालासाठी ट्रॅव्हल करायचं होतं. त्याच्यामुळे मी खूप जास्त ब्रेकफास्ट केला. बाय बाय डलहौसी, बाय बाय. सो ब्रेकफास्ट वॉज डन. मी शक्यतो घरी असं पुरी वगैरे खायचं टाळतो, पण मी ट्रॅव्हल करत असेल ना तर आय लव छोले भटुरे. कालसुद्धा मटर पनीर अँड छोले पुरी असं समथिंग काहीतरी होतं. सो आज होती छोले पुरी. ॲक्च्युली मी एकटाच बाकी होतो, बाकी सगळे ऑलरेडी गेले होते आणि ते खूप जास्त माकड आहेत. सो त्याने आम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुम्ही जरा जपून एक्सपेन्सिव्ह गोष्टी बाहेर काढू नका, पटकन घेऊन जाऊ शकतात. सो आमचं लगेज गेलं आहे. थोडा 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे, कारण गल्ली छोट्या आहेत. या छोटे छोटे बोलताना तोंडातून वाफा येत आहेत. मोठा एक्सपिरियन्स. चलो. डलहौसी ते धर्मशाला हा प्रवास तसा फार मोठा आहे, पण या सुंदर रस्त्यांमुळे आणि या हिरवळीमुळे तो तसा तितकाही धकाधकीचा वाटत नव्हता. कारण डलहौसीमध्ये आपण 1 दिवस राहिलो होतो आणि धर्मशालामध्ये आपल्याला 2 दिवस राहायचं होतं आणि खूप सारे स्पॉट वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं होतं. त्यामुळे ती एक एक्साइटमेंट होती. इट्स चाय टाइम. देयर इज समथिंग कॉल्ड पहाड़ी अचार. डिफरेंट टाइप्स ऑफ अचार. लेमन, ये क्या है, जिमीकंद, देन करेला, गोभी अचार, देन बांबू, डेऊ, मशरूम अचार. Sailoring ain't got no cigarettes, but trailer of sailoring. Give me don't pay no trailer of sailoring. Trailer of sailoring ain't got no trailer of sailoring. Give me
फायनली वी आर हिअर ॲट धरमशाला. आम्ही धरमशाला स्टेडियमला आलो आहे. हा फोटो स्पॉट आहे. आतमध्ये जाऊन फोटो काढतो आणि मी तुम्हाला स्टेडियम दाखवतो. तर धरमशालामधला आपला पहिला स्पॉट आहे तो म्हणजे हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम म्हणजेच HPCA स्टेडियम. सदर मैदान हे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचे रणजी करंडक आणि इतर मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीचे होम ग्राउंड आहे. पंजाब किंगचे होम ग्राउंड म्हणून या मैदानावर IPLचे अनेक सामने झालेत. हे मैदान समुद्रसपाटीपासून 1457 मीटर इतक्या उंचीवर वसलेले असून याची पार्श्वभूमी बर्फाच्छादित हिमालयाने व्यापलेली आहे. असह्य हिवाळा, ज्यामध्ये पडणारा पाऊस आणि हिमवर्षावामुळे येथे नियमित सामने होऊ शकत नाहीत. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे माजी संचालक डेल वॉल्टमोर यांनी यांच्या कार्यालयात सदर मैदान आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यासाठी योग्य असल्याची शिफारस केली. मैदानावर खेळवणारा पहिला आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानचा होता. ते 2005 मध्ये भारत अ संघाविरुद्ध एक सामना खेळले. मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान जानेवारी 2013 मध्ये खेळवला गेला, ज्यामध्ये इंग्लंडने गडी राखून विजय मिळवला. 17 ऑक्टोबर 2014 रोजी भारत आणि वेस्ट इंडिज सामन्यादरम्यान खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 59 धावांनी पराभूत केले. नोव्हेंबर 2015 मध्ये सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारतातील 6 नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. पण आम्ही जेव्हा भेट दिली तेव्हा अनफॉर्च्युनेटली इथे काम चालू होतं. बट इट्स ओके. आता पुढच्या प्रवासाला निघूयात. सो नाव वी आर गोइंग टू हॉटेल. आमचं स्टेडियम बघून झालं. स्टेडियमचं काम चालू आहे, सो त्याच्यामुळे बराचसा भाग हा बंद होता. बट इट्स ओके, बऱ्यापैकी बघता आलं. सो नाव वी आर गोइंग टू हॅव लंच. भूक लागली, खूप भूक लागली. सो फायनली आम्ही धर्मशालाला पोहोचलो आहे. आमचं हॉटेल आहे पाठी. आम्ही चेक इन करू आणि लगेच लंच करूया आणि लंच करू मग मी तुम्हाला रूम टूर वगैरे दाखवतो. देन आपल्याला पुढे सुद्धा निघायचं आहे. ओ माय गॉड, वॉट अ व्ह्यू. कामही करतायत आणि यांची ना घरं अशी खूप रेड ग्रीन आहेत. वेट, सो दॅट्स बेडरूम. देन देर इज अ कबर्ड, फुल लेंथ मिरर. इथे फोटो काढणार मी. सो देर इज अ वॉशरूम, शॉवर एरिया, again mirror. So wait, हां. सो लंच वगैरे झाले, रूम टूर झाली. मी आता एक काम करतो, मी एक क्विक चेंज करतो आणि कारण हे सकाळपासून घातल्यात, आता दुपार झाली. आता आपण पुढे मॅक्लॉडगंज एन्जॉय करायला जाणार आहोत. सो आपण एक शिव मंदिर करतो आहे. मी नाव विसरलो, सांगितलं होतं टूर लिडरनी, बट तरी सो आपण ते करू. त्याच्यानंतर हां, दलाई लामांचं जे ठिकाण आहे ते आपण करू आय थिंक, आणि त्याच्यानंतर आपण शॉपिंग करू. सो मी एक क्विक चेंज करतो, देन आय विल कॅच यू. सो नाव वी आर गोइंग टू भापशुनाथ महादेव मंदिर. सो लेट्स गो आणि त्याची हिस्ट्री मी तुम्हाला बॅकग्राऊंडला सांगेन.
भागसूनाथ मंदिर हे हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. एक मध्ययुगीन मंदिर म्हणून भागसूनाथ मंदिराची ओळख आहे. हे मंदिर मॅक्लॉडगंजपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेले शिव मंदिर आहे. हे मंदिर हिंदू आणि गोरखा समुदायाचे अत्यंत पवित्र असे स्थान आहे. या मंदिरामध्ये 2 तलाव आहेत ज्याच्यामध्ये उपचारी गुणधर्म आहेत. भागसूनाथ मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे सप्टेंबर महिन्यात येथे होणाऱ्या वार्षिक जत्रेत. या पवित्र मंदिराभोवती दाल तलाव, कोतवाली बाजार आणि भागसू फॉल ही मुख्य आकर्षणे आहेत. याची हिस्ट्री अशी की राजा भागसूने नागदेवतांची क्षमा मागून हे मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे. असे मानले जाते की राजा भागसूने येथील पवित्र नागदल सरोवरातील पाणी चोरल्याने नागदेवता संतापले होते. नंतर राजाने पश्चाताप केला आणि नागदेवतेच्या श्रद्धेने मंदिर बांधले. या मंदिराभोवती अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत. त्याचपैकी एक म्हणजे शनिदेव मंदिर. हे मंदिर अगदी छोटं आहे पण येथे असणारी शनिदेवाची मूर्ती ही फारच आकर्षक आहे. काळ्या पाषाणात बनलेली ही शनिदेवाची मूर्ती मन मोहून टाकते. आम्ही जेव्हा या मंदिराला भेट दिली तेव्हा इथे काम चालू होतं पण लवकरच हे मंदिर नव्या रूपासह सर्व भाविकांसाठी सुरू होतं आहे. आता आमचं मंदिर फिरून झालं होतं आणि आम्ही चाललो होतो इथलं सगळ्यात फेमस स्पॉट दलाई लामा मॉनिस्ट्रीला. चला जाऊयात. तिबेटी संस्कृतीने परिपूर्ण दलाई लामा मंदिर ज्याला चुगलाखांग मंदिर म्हणून ओळखले जाते. हे भव्य मंदिर दलाई लामा यांच्या निवासस्थानाच्या अगदी जवळ आहे. हे मंदिर बौद्ध धर्मीयांसाठी आदरणीय क्षेत्र आहे. अवाढव्य कॉम्प्लेक्समध्ये अवलोकितेश्वर, पद्मसंभव आणि इतर अनेक बौद्ध भिक्खूंच्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. येथील मुख्य आकर्षण म्हणजे उंच बुद्ध मूर्ती. मंदिराच्या मध्यभागी सोन्याने मडवलेले आणि ओम मणी पद्मे हम चे मंत्रोच्चार असलेले मुख्य प्रार्थनेचे चाक देखील आहे. सो वी आर डन फॉर मॉनेस्ट्री. खूप सुंदर प्लेस आहे बट आम्ही थोडं घाईत असल्यामुळे आम्ही पटापट कव्हरअप केली. बट तुम्हाला व्हिडिओज आवडले असेल. सो नाव वी आर गोईंग फॉर शॉपिंग मॅक्लॉडगंज मार्केट जो मेन मोठं आहे. सो लेट्स गो अँड शॉप समथिंग. बट शॉपिंगचे जे व्हिडिओज असतील ते तुम्हाला हॉलमध्ये बघायला मिळतील रीलवरती. मी परत सांगतो रील बघत जा जिथे शॉर्ट व्हिडिओज त्याच्यामध्ये मी छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकेन की मी काय काय शॉपिंग केली आहे त्याची. शॉपिंगला सुरुवात करण्याआधी आपण थोडीशी पेट पूजा करूयात. इथे वेगवेगळ्या गोष्टी मिळतात आणि ही खूप फेमस बेकरी आहे. सो इथे मी थोडासा चहा आणि पॅटीस केक असं समथिंग थोडंसं खातो अँड देन आय विल कॅच यू. मॅक्लॉडगंजच्या मार्केटमध्ये तिबेटीय चटया, गालिचे, चांदी आणि दगडाचे दागिने, कांगडा चहा, धातू, लाकडातील हस्तकला आणि कोरीव काम यासारख्या गोष्टी पाहायला मिळतात. बुद्ध आणि हिंदू देवतांच्या मूर्त्या, लोकरीच्या शाली, टोप्या, प्रार्थना चाके अशा अनेक गोष्टी आपण इथे विकत घेऊ शकतो. Ain't got no cigarettes, but trailer for sailor rent. Give man a name, don't pay no. Trailer for sailor rent. Trailer for sailor rent. Ain't got no trailer for sailor rent. Give
sailoring. Man, trailer for sailoring. Ain't got no secrets left. सो माझी शॉपिंग झाली आहे. मला इथले काही लोकल स्टाईल घ्यायचे होते आणि मी गोपालीच्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं. तिने ती पॅन्ट घेतली होती. सो मला ती पॅन्ट हवी होती आणि जॅकेट जे शॉलचं बनतं मी तुम्हाला हॉलमध्ये दाखवेन. बट त्याचा मी गेट रेडीसुद्धा करेन आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सो आता सगळे गेलेत. शॉपिंग होता तो आमचा संपला आहे. सो आता हॉटेलवर जाऊया आणि डिनर करूयात. भूक लागली आहे खूप. मार्केट खूप सुंदर आहे. बार्गेनिंग मुळात इथले बेस्ट पॉईंट हा आहे की ही लोक बार्गेनिंग करतात. जनरली काय होतं खूप सारे स्ट्रीट वेंडर बार्गेनिंग नाही म्हणतात. बट इथे तसं नाही. दे वॉज लाईक ठीक आहे 100-200 इधर उधर हो जाएगा. चलो गाडीत बसून आपण निघूया आपल्या हॉटेलकडे. ओके गाईज, सो दॅट्स इट फॉर टुडे. आजचा व्हिडिओ थोडासा लॉंग लेंदी होता कारण आपण धरमशालाला ट्रॅव्हल केलं डलहौसीवरून. सो आणि त्यानंतर इथे एक्सप्लोअरसुद्धा केलं. सो आपण जे काही 3-4 स्पॉट्स पाहिले ते तुम्हाला आवडले असतील आणि मी थोडीफार शॉपिंग केली आणि मी एक इंटरेस्टिंग लुक शोधला आहे. त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकेन मी आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पाहता येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये एक स्पेशल आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला जास्त मानलं जातं असं एक ठिकाण आहे. सो स्टे ट्यून. त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपण भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सी यू.